गणेशोत्सवानिमित्त डॉल्बी व डिजिटल यावर वायफळ खर्च न करता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे हे विशालनगर गणेशोत्सव मंडळाची संकल्पना इतर मंडळासाठी आदर्शवत आहे। मात्र त्यांनी दिलेल्या मतीचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक कारकीर्द घडवावी असे प्रतिपादन कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी केले। विशालनगर गणेशोत्सव मंडळातर्फे कासेगाव येथील जिल्हा परिषद शाळा बिरोबा वस्ती येथे शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी विशालनगर गणेशोत्सव मंडळाचे प्रतीक शिरसीकर, सौरभ बुडूक, अंकुर येळीकर, समद गडगाव, SD शरीफ नदाब, सुयश जाधव उपस्थित होते। मंडळाचे प्रतीक शिरसीकर म्हणाले की विशालनगर गणेशोत्सव मंडळ वर्षभर विविध कार्यक्रम राबवत असते। यापैकी यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाची सुरुवात ही गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करून करणार आहोत, जेणेकरून शालेय साहित्याच्या अभावी कोणाही शिक्षण अपूर्ण राहू नये, हा यामागील उद्देश आहे। मंडळाचे निनाद पाटील, शैलेश जाधव, सुयश बिराजदार, मयूर पानकर, अक्षय कल्याणी, सूरज शहाबादे, महेश जोडमोटे, समद चिट्टे, धीरेन काकडे, गुणमय काकडे, सुमित कट्टे, सारंग कुलकर्णी, निपुण कवठेकर, विशाल धोत्रे, मानस कडगंची, यश उंबरजे, शिवलिंग शिरूर, मंदार छत्रे, विश्वास सोलनकर, साई चौधरी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। 50 शालेय विद्यार्थ्यांना 1 रेगी, दुरेगी, 4 रेगी, चौकट व चित्रकला वही, कंपास, खडू, बॉक्स, पॅड असे वर्षभर पुरेल इतके 15,000 रुपयाचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परशुराम कोळी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक राजशेखर बुरकुलो यांनी मांडले। सलग आज दुसरा दिवस आहे। काल्पनिक सुद्धा ना तिकडच्या वर्गात कधी वेगळे होते? नाही हेच मुलं होते। आज या ठिकाणी आपल्या ज्या सोलापुरातल्या विशालनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हे शैक्षणिक साहित्य वाटपाचा छोटासा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्या ठिकाणी मला बोलवलं आहे, त्याबद्दल मी पहिल्यांदा मुख्याध्यापकांचे आणि बिलकुल सरांचे आभार मानतो। या उपक्रमामध्ये गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही तरुणांचं संघटन होतं, तर ते संघटन त्यातून निर्माण झालेली जे काही तन्मन धनानं जे काही एकत्रितपणे जे सगळं करतात, तर त्या शक्तीचा धनाचा सगळ्याचा विनियोग योग्य त्या मार्गानं करणं हे खूप कमी लोकांना जमतं। गणेशोत्सव तुम्ही बघितलं असेल टीव्हीमध्ये वगैरे पण बघत असाल, वेगवेगळं नाचगाणी दांगडदिंग असतील, कार्यक्रम असतील, मिरवणुका किंवा अजून गुलाल उधळणं किंवा इतर अनावश्यक डेकोरेशनवर अनावश्यक खर्च करणं, ह्याच्यातून समाजाला फायदा फारसा होत नाही मनोरंजन करमणुकी व्यतिरिक्त। पण त्या जमा झालेल्या पैशाचा विनियोग जर अशा प्रकारे सत्कारणी लागला तर निश्चितच जे काही देणारे देणगीदार असतील किंवा वर्गणी देणारे असतील तर त्यांचं सुद्धा पात्रेदान, म्हणजे आपलं दान कसं पात्र व्यक्तीला द्यायला पाहिजे, तर त्या पात्रेदानांचा खऱ्या अर्थानं जो काही फायदा व्हायला पाहिजे किंवा जो काही त्यांना फायदा किंवा त्याचा ज्या दानातून जे काही पुण्य मिळायला पाहिजे तर ते खऱ्या अर्थानं योग्य त्या ठिकाणी लागतं। आज या मंडळाच्या माध्यमातून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे जे सगळं इतकं मोठ्या प्रमाणात सगळ्या विविध प्रकाराने सगळ्या प्रकारचं साहित्य या ठिकाणी त्यांनी दिले, त्याबद्दल मी कासेगावचे सरपंच या नात्यानं गावकऱ्यांच्या आणि शाळेच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। साहित्य तिथे लिहिलंय, जीवन किती जगलो हे महत्वाचं नाही तर कसे जगलो हे महत्वाचं आहे। त्याच्यामुळे एक फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडनं काहीतरी समाजसेवा करावी। समाजसेवा म्हणण्यापेक्षा काय, हे जे साहित्य तुम्हाला दिलेलं आहे, आम्ही शाळेत असताना सुद्धा हेच साहित्य, याच क्वालिटीचं आणि हेच कंपास, हेच खडू, हेच बी रमेशची वह्या आम्ही सुद्धा वापरलेलं आहे। त्यामुळे एकदम छान क्वालिटीचं आहे। तुमचं सरांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्ता तर तुमची चांगलीच आहे, बुद्धिमत्तेला या साहित्य रूपी जोड आमची मिळाली तर अजून त्याचा द्विगुणित होईल त्यांची बुद्धिमत्ता, यात काही शंकाच नाही। आणि सर दोघं बुरकुले सर आणि कोळी सर मेहनत घेत आहेत, इतके वर्ष बघतोय आम्ही। येताना रस्ता सुद्धा थोडासा येणं अवघड आहे तिथं, अशा परिस्थितीत सुद्धा रोज येऊन सगळं करतायत। आता वाडकर साहेब असल्यामुळे वाडकर साहेब एकदम म्हणजे आमचे आहेत ओळखीचे जुने एक आमच्या याच्या निमित्त तेही तुम्हाला सहकार्य त्यांचं मिळेलच काही हे असेल तर। आणि आमच्या दृष्टीने जेवढं करण्याचा प्रयत्न करू आम्ही, त्यामध्ये ॲडिशन आम्ही करत राहू। यावेळी आता पॅड आम्ही एक्स्ट्रा केलेला आहे, अजून काय देता येईल का किंवा अजून कशा पद्धतीने आपल्या रूपी काही करता येईल असा एक आपण प्रयत्न नक्कीच करू। सरांचं सहकार्य नेहमीच आहे आणि यापुढे सुद्धा आपण
तुम्ही जिथं कुठं असाल, बदलीनिमित्त म्हणा किंवा कुठेही, या निमित्ताने आपला हा उपक्रम आपण कंटिन्यू करायचा कार्यरतपणे सतत लढाईने आम्ही प्रयत्न करू सर, एवढी तुम्हाला व्हायचे. धन्यवाद. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.